नमस्कार. नमस्कार. अखिल भारतीय साहित्य परिषद यांच्यातर्फे साहित्य भारती हा जो उपक्रम सुरू आहे, या उपक्रमामध्ये आज मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपणा सर्वांचे अत्यंत मनापासून आभार मानतो. आज खरं तर एकूणच लेखनाची प्रक्रिया या विषयावरती आज मी बोलणार आहे. नेहमी एक असा अवघड प्रश्न विचारला जातो की तुम्ही का लिहिता? आणि म्हणजे सुदैवाने अरे तुम्ही का लिहिता? असा तो प्रश्न नसतो. तोपर्यंत हा प्रश्न फारसा त्रास देत नाही. परंतु तुम्ही का लिहिता या प्रश्नाचं जेव्हा किंवा का लिहायला सुरुवात केली असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्याला खूप अशी वेगवेगळी उत्तरं देऊन ती वेळ चांगल्या पद्धतीनं मारून नेली जाते. परंतु खरोखरच मी लिखाणाकडे कसा वळलो किंवा का वळलो याचा जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा मला आठवतं की मी कॉलेजमध्ये असताना आम्ही एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. आणि एकांकिका स्पर्धामध्ये भाग घेत असताना आम्हाला एक गोष्ट अशी जाणवायची की साधारणतः ज्या छापील एकांकिका होत्या त्या एकांकिकांमधले जे काही अनुभव होते किंवा त्या एकांकिकांमध्ये जे काही विषय मांडले जायचे त्याचा आमच्या त्यावेळच्या तरुण पिढीशी फार असा काही संबंध आहे असं आम्हाला वाटायचं नाही. म्हणजे त्यावेळेला आम्हाला जे काही थोडंफार मनामध्ये येत होतं ते त्या एकांकिकांमधनं काही येत आहे असं आम्हाला वाटत नव्हतं. आणि दुसरी अडचण अशी असायची की आमच्या कॉलेजमध्ये समजा जर 12-13 मुलं काम करण्याला इच्छुक असतील तर एकांकिका अशी पाहिजे की ज्याच्यामध्ये 12-13 जणांना नीट जागा मिळेल किंवा संधी मिळेल. त्यामुळे विचार असा सुरू झाला की आपणच ती का लिहू नये. आणि साहजिकच लोकांनी मला असं म्हटलं की तू का लिहित नाहीस? ते लिहिण्याच्या पाठीमागे कारण असं होतं की त्यावेळेला मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि ते लोक म्हणायचे अरे 12 मिनिटाची भाषणं लिहू शकतोस तर 45 मिनिटाची एकांकिका लिहायला काय हरकत आहे? आणि गंमत म्हणजे मलाही ते खरं वाटायचं त्यावेळेला. म्हणजे वाटलं मला त्यावेळेला की अरे बरोबर आहे की आपल्याला. आणि मग मी माझी एक पहिली एकांकिका लिहिली. ती आम्ही सादर केली. त्याच्यानंतर मी दुसरी एकांकिका लिहिली. ती थोडीशी पहिल्या एकांकिकेच्या अनुभवातनं जे काही शिकायला मिळालं किंवा ज्या काही चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करत करत लिहिली. आणि त्यावेळेला लक्षात येत नव्हतं की आपली लिखाणाची नेमकी प्रक्रिया काय आहे. त्यावेळेला जे मनात येत होतं ते मी लिहून टाकलं होतं. जी.ए. कुलकर्णींची स्वामी नावाची एक कथा मी वाचली होती आणि ती माझ्या डोक्यामध्ये इतकी फिट्ट बसली होती की लिहायचं म्हणजे असं काहीतरी करायचं असं माझ्या डोक्यात असल्यामुळे मलाही त्यावेळेला एक तळघर दिसायला लागलं. त्यावेळेला मी एक बातमी वाचली होती की अमेरिका अशा पद्धतीची काही तळघरं तयार करतंय की जर अणुयुद्ध झालं तर त्यांचं पॉप्युलेशन त्या तळघरामध्ये लपेल आणि त्यांना अणुयुद्धाचा धोका निर्माण होणार नाही. कुठेतरी स्वामीमधलं ते तळघर आणि हे तळघर मला कुठेतरी सारखं वाटलं आणि मग मी असं कल्पना केली की समजा जर खरोखरच या असं अणुयुद्ध झालं आणि एखाद्या देशाने असं ठरवलं असेल की बाबा आपण त्या ठिकाणी आपले नागरिक त्या तळघरामध्ये ठेवायचे आणि त्या पद्धतीने मी असा विचार केला आणि त्या तळघरामधले अचानक ते जे तळघर असतं त्याच्यामध्ये सुद्धा त्या अणूचा संसर्ग सुरू होतो आणि शेवटची 5 माणसं उरलेली असतात आणि ही 5 माणसं मृत्यूची वाट बघत असताना गप्पा मारतात आणि त्यांच्या असं लक्षात येतं हे जे काही युद्ध या ठिकाणी निर्माण झालेलं आहे किंवा हे जे काही आज आपण विनाशाकडे आलेलो आहोत त्या मोठ्या युद्धाचं कारण आपल्या छोट्या छोट्या युद्धांमध्ये किंवा भांडणांमध्ये आहे. या छोट्या छोट्या भांडणांमधनं आपण या महायुद्धाकडे जातोय की काय अशा पद्धतीची एक कल्पना होती आणि मी ती एकांकिका लिहिली. तिला लेखनाचा पुरस्कार मिळाल्यावर मला खरंच वाटायला लागलं की अरे आपण आता लेखकच झालो म्हणजे की आपण लेखक आहोत असं वाटायला लागलं. दरम्यानच्या काळामध्ये सत्यदेव दुबे आमच्याकडे नाटकाचं वर्कशॉप घ्यायला पुण्यामध्ये आले आणि त्यांनी आमच्याकडनं जी नाटकं बसवली एक तुघलक सारखं नाटक होतं. त्यांनी आषाढ का एक दिन सारखं नाटक आमच्याकडनं वाचून घेतलं त्याचे सीन्स बसवले आणि ते सगळं करत असताना माझ्या असं लक्षात यायला लागलं की एक कुठली तरी कथा निर्माण करायची, काही पात्र उभी करायची, त्यांच्यामध्ये काही इंटरेस्टिंग अशा पद्धतीचे सीन घडवायचे आणि चांगले संवाद लिहिले म्हणजे नाटक हो. आणि त्याचा एक छान इम्पॅक्ट आला. लोकांनी बसून प्रभावीपणे त्याला टाळ्या वगैरे वाजवल्या म्हणजे नाटक लिहिणं नव्हे. नाटक लिहायचं असेल तर ते आषाढ का एक दिन सारखं असू शकतं. बादल सरकारांच्या सारीरात सारखं नाटक वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं हे काहीतरी खूप वेगळं आहे आणि ही प्रक्रियाच वेगळी आहे.
त्यामुळे त्याच्याकडे न वळता आपण आपल्या अभिनयाकडे जे काय असेल त्याच्याकडे वळावं आणि त्या पद्धतीने मी कामं करायला सुरुवात केली. मग मी नॅशनलची कामं दिली गेली. तेवढ्यापुरतंच माझं लिखाणाचं काम त्या ठिकाणी होतं. अजूनही मला त्या काळामध्ये मी का लिहित होतो, कसं लिहित होतो याचा मी कधी बसून विचारच केला नव्हता. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एक संप झाला. हा संप आमचे रतन थियम नावाचे एक ज्येष्ठ दिग्दर्शक ज्यांचं नुकतंच निधन झालं, ते दिल्लीमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे दिग्दर्शक म्हणून किंवा त्या संस्थेचे प्रिन्सिपल प्राचार्य म्हणून आले होते. त्यांच्या विरुद्ध एका बॅचनी केलेला तो संप होता. दिल्लीतले नाटकवाले, दिल्लीतले रंगकर्मी सगळे आमच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधले सगळे शिक्षक वर्ग, सिनियर बॅच असे सगळेजण त्यांच्या विरुद्ध होते. आणि तेव्हा एक असं लक्षात यायला लागलं की जे मुद्दे मांडले जात आहेत या माणसाला हटवण्यासाठी त्याच्या पलीकडे काहीतरी आत चाललेलं आहे. हे काहीतरी वेगळं आहे आणि आतलं काहीतरी वेगळं आहे. आणि त्या सगळ्याचा मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात यायला लागलं की जे सगळं दिसतं तसं नसतं, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. मग त्याचा काहीतरी मी विचार करायला लागलो, त्याचा काहीतरी शोध घ्यायला लागलो. पण त्या काळामध्ये झालं असं, आम्ही फक्त 6 ते 7 लोक रतन थियम यांच्या बाजूने उरलो आणि त्याच्यानंतर उरलेले सगळं स्कूल त्याच्या विरुद्ध होतं. मग त्या सगळ्या अस्वस्थतेमध्ये, त्या सगळ्या याच्यामध्ये मी एक नाटक लिहिलं. मला असं वाटलं की आपण काहीतरी काय करायचं, तर मी व्यक्त होण्यासाठी म्हणून एक नाटक लिहिलं ज्याचं नाव होतं अपलक नेत्राहीन. ते माझं पहिलं 2 अंकी नाटक जे मी हिंदीमध्ये लिहिलं. संप वगैरे संपला, रतन थियमना जायला लागलं. त्याच्यानंतर मी आमच्याच त्या संपाचं नेतृत्व ज्या शिक्षकांनी केलं होतं त्यांनाच ते नाटक वाचायला दिलं. आणि त्यांनी ते नाटक वाचलं आणि ते मला म्हणाले की अभिराम तू लिहू शकतोस, तुझ्यामध्ये एक लेखक आहे. जरी त्या नाटकामध्ये खूपशा गोष्टी त्यांच्या विरुद्ध होत्या, त्यांनी जे काही घडवून आणलं होतं त्याच्या विरुद्ध असलं तरी सुद्धा त्यांनी त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या नाटकाच्या लेखनाच्या संदर्भामध्ये मला मार्गदर्शन केलं. मग मी परत मुंबईला निघून आलो. मुंबईमध्ये माझं विविध प्रकारच्या सिरियलमध्ये मी चाणक्यमध्ये काम केलं. थोडा आहे थोडी की जरूरत आहे वगैरे त्या सिरियलमध्ये माझी कामं, सैलाब वगैरे कामं चालली होती. अशा वेळेला अचानक सुधीर भट नावाचे एक निर्माते होते, ते मला भेटले आणि ते म्हणाले की अरे अरुण नलावडेंनी ओळख करून दिली. अरुण नलावडे म्हणाले की हे अरुण नलावडेंनी ओळख करून दिली आणि ते म्हणाले की हा लिहितो वगैरे. ते म्हणे की 2 अंकी एखादं अशोक सराफसाठी नाटक आहे का? मला अशोक सराफला घेऊन नाटक करायचं आहे. तर मी म्हटलं, "अहो असं नाहीये माझ्याकडे, मी काही लिहिलेलंच नाहीये." पण मी विचार करताना त्यानं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर मी एक फ्रेंच सेक्स कॉमेडी वाचलेली आहे आणि ती अतिशय सुंदर आहे आणि मला ती वाचतानाच असं वाटत होतं की याचं एक सुंदर कौटुंबिक नाटक होऊ शकेल. आणि मग मी त्यांना उभ्या-उभ्या त्याची एक थीम ऐकवली आणि ते म्हणे, "मला 8 दिवसात ते लिहून दे." आणि मी म्हटलं, "ठीक आहे, प्रयत्न करू, झालं तर झालं, नाही तर नाही." आणि मी त्या 8 दिवसामध्ये मी ते नाटक लिहिलं. ते अशोक सराफांना वाचून दाखवलं गेलं, त्यांना ते आवडलं आणि त्याच्यानंतर मग ते नाटक रंगभूमीवरती हसत खेळत या नावाने आलं. त्याचे 500 प्रयोग झाले वगैरे आणि तो सगळा प्रवास सुरू झाला. त्यावेळेला मी दादरमध्ये एका चाळीमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो. त्या पेइंग गेस्ट म्हणून राहत असताना त्या चाळीमध्ये ज्या बाईंकडे मी राहत होतो त्या म्हाताऱ्या आजी होत्या 70-72 वर्षाच्या, त्या एकट्या होत्या. आणि एका परीने मुंबईत मी सुद्धा एकटाच होतो. म्हणजे घर वगैरे सगळं सोडून मुंबईत स्ट्रगल करण्यासाठी आलेलो. हातामध्ये काम नाही, आर्थिक काही फार हे नाही. त्यामुळे माझंही एक एकटेपण होतं आणि त्यांचं एक वेगळं एकटेपण होतं. म्हणजे लग्नानंतर साधारणतः त्यांना लग्नानंतर 2-3 वर्षांनी एक मुलगी झाली आणि ती मुलगी झाली आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षात त्यांच्या पतीचं निधन झालं. त्याच्यानंतर ती मुलगी सुद्धा एक 8-10 वर्षांनी ती मुलगी सुद्धा गेली. त्या काळानंतर ती बाई आजपर्यंत एकटी होती, शिक्षिका होती. आणि माझ्या असं लक्षात यायचं की ती बाई फार फटकळ होत्या त्या बाई. आणि मग हळू-हळू त्यांच्याबरोबर राहताना माझ्या असं लक्षात आलं की यांचा जो फटकळपणा आहे, तो त्यांनी स्वतःच्या भोवती उभारलेलं एक संरक्षण कवच आहे. एकट्या स्त्रीनी राहायचं, तर फार कुणाला जवळ येऊ देता कामा नये म्हणून त्यांनी तो फटकळपणा स्वीकारलेला आहे. आणि मग त्यातनं मला त्या गमतीदार त्या सगळ्या पद्धतीमध्ये मला एक असं वाटायला लागलं की अरे त्या बाईंकडे बघता-बघता मी असा विचार करायला लागलो, की समजा अशा पद्धतीचा एक गायक, एक माणूस गायक होण्यासाठी तरुण मुलगा आला आणि तो जर अशा बाईंच्या बरोबर राहायला लागला, तर त्यांचं काय इंटरॅक्शन होऊ शकेल? त्यांची प्रक्रिया काय असेल? तो विचार करता मी पाहुणा नावाचं नाटक केलं, ज्याच्यामध्ये उषा नाडकर्णी आणि प्रशांत दामलेनी काम केलं. अरुण नलावडेंनी ते बसवलं. तर हे सांगण्याच्या पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे माझ्याही नकळत माझ्या लेखन प्रक्रियेमध्ये
एक जी महत्वाची गोष्ट असते कुठल्याही लेखन प्रक्रियेमध्ये, मला असं वाटतं ती एक बिंब असतं. हे बिंब म्हणजे तो क्षण किंवा तो बिंदू जो तुम्हाला काहीतरी सुचण्याला प्रवृत्त करतो. ते काहीही असू शकतं. कमलासारखं नाटक तेंडुलकरांचं त्यांनी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली आणि त्याच्यावरनं त्यांना सुचलं. आणि सगळ्यात महत्वाचं बिंब जर आपण पाहिलं तर आपण भारतीय लोक आहोत. आपल्यातलं सगळ्यात महत्वाचं जे रामायण आहे त्याचं बिंब म्हणजे क्रौंच पक्षाचा वध होता. तो वध झाला आणि तिथे वाल्मिकींना रामायण सुचलं असं म्हणतात. म्हणजे एक बिंब असतं आणि ते बिंब तुम्हाला काहीतरी तुमच्या मनामध्ये ते बीज घातलं जातं आणि त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी दिसायला लागतं. मग मागे वळून पाहताना माझ्या असं लक्षात आलं की मी लिहिलेल्या पहिल्या नाटकामध्ये म्हणजे अपलक निद्राहीनमधली 4 मुलं ही एका नाट्यशाळेतली ड्रामा स्कूल मधलीच का होती आणि मग त्यांच्या सगळ्या वर्तणुकीचा आणि याचा विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं माझ्याच व्यक्तिमत्वातले काही ना काहीतरी धागेदोरे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मला आढळतात. आणि मग असं लक्षात येतं की बिंब जे आहे ते कुठेतरी तुमचा अनुभव, तुमचा स्वभाव, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जगामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टींना जो एक तुम्ही प्रतिसाद देता, तो प्रतिसाद या सगळ्यावरती ते अवलंबून असतं आणि त्यातून तुम्ही काहीतरी निर्मिती करत जाता. ती प्रक्रिया तिथे कुठेतरी मला त्याच्यामध्ये दिसायला लागली. आणि मग पाहुणा नाटक आल्यानंतर मग लोक माझ्याकडे लेखक म्हणून पाहू लागले. त्याचा एक चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचे 400-450 प्रयोग झाले. आणि मग हळूहळू मी थोडा गांभीर्याने स्वतःला लेखक म्हणून घ्यायला लागलो, की आपण लिहू शकतो किंवा आपण लिहिलं पाहिजे असा विचार करत असताना मुंबईमध्ये 92 सालचे ते प्रचंड मोठे दंगे झाले आणि त्या चाळीमध्ये सगळेच जे पेइंग गेस्ट होते ते आपापल्या गावाला निघून गेले. मला जाता नाही आलं किंवा मी गेलो नाही कारण त्या बाई त्या ठिकाणी एकट्या होत्या. मी त्यांना म्हटलं, "पुण्याला चला आमच्या घरी." त्यामुळे नाही, मी घर सोडून कुठे जाणार नाही. मग मला असं वाटलं आपण तिथे थांबलं पाहिजे आणि मी थांबलो. ते वातावरण तुम्हीही अनुभवलेलं आहे 92 सालच्या दंग्याचं. सगळीकडे दंगा म्हणजे जे काय होतं ते कर्फ्यू लागलेले असायचे, सगळे होतं. दादरमध्ये तर सैन्य बोलावलं होतं. मी राहत होतो त्याच्या बरोबर पाठीमागे शिवसेना भवन असल्यामुळे तो टार्गेट होऊ शकणारा एरिया होता. अशा वेळेला मी माझ्या गॅलरीमध्ये उभा राहायचो आणि ती सगळी शांतता आणि हे होती. त्याच्यानंतर मला एक जाणवलं, नेमकं माझ्या घराच्या बरोबर समोर अक्कलकोट स्वामींचा मठ होता. आणि गुरुवारी त्या मठामध्ये लोक यायचे. पण सोमवार ते बुधवार म्हणजे पुन्हा शुक्रवार ते बुधवार लोक यायचे नाही. पण गुरुवारी मात्र त्या ठिकाणी लोक यायचे आणि मग मी असा विचार करायला लागलो, की ही काय शक्ती आहे, जी लोकांना मठापर्यंत आणते आजूबाजूच्या सगळ्या असुरक्षिततेतून. मी असा विचार करायला लागलो, की पण मग ही शक्ती इतर वेळेला लोकांना प्रवृत्त करायला फारशी भाग का पाडत नाही? अशा पद्धतीचे विचार माझ्या मनात यायला लागले आणि मग देव हा विचार माझ्या मनामध्ये निर्माण झाला. देवाबद्दल. आणि मग लहानपणी गाडगेबाबांचं चरित्र वाचलं होतं. गाडगेबाबांची व्याख्यानं जी होती ती देवकीनंदन गोपालासारखं अतिशय अप्रतिम पुस्तक गोनी दांडेकरांचं वाचलं होतं. चार्वाकाबद्दल वाचलं होतं. त्याच्याबद्दलचं वाचन झालं होतं. आणि मग हळूहळू देव या गोष्टीकडे मी विचार करायला लागलो आणि मग मला असं वाटलं, की ही शक्ती आहे का? देवाला माणसाने निर्माण केलं का माणसाने देवाला निर्माण केलं? की परमेश्वराचं अस्तित्व हे लहानपणापासून आपल्या मनामध्ये इंजेक्ट केलं जातं आणि हळूहळू पुढे जाऊन तो आपला पांगुळगाडा बनतो किंवा आपल्या कुबड्या बनतात. हे काय आहे नेमकं? मग हळूहळू देवाकडे व्यापार म्हणून पाहणारे लोक, देव नाकारणारे नास्तिक लोक, या सगळ्यांचा माझ्या मनात विचार यायला लागला. काही लोक असे की जे काही विचार न करता केवळ भक्ती मार्गाने देवाला स्वीकारतात, कुठलाही प्रश्न विचारत नाहीत. आणि काही लोक जे नास्तिक झाल्यामुळे देवाची त्यांच्या मनातली भीतीच निर्माण होत नाही किंवा ती भीतीच निघून गेल्यामुळे अधिकाधिक अमानुष पद्धतीने वागायला लागतात असे लोक. असं सगळं खूप काही माझ्या डोळ्यासमोर हे झालं आणि त्याच्यानंतर मग मी एक नाटक लिहिलं ज्याचं नाव होतं ज्याचा त्याचा प्रश्न. डॉक्टर लागूंना मी त्याची कल्पना ऐकवली. डॉक्टर म्हणाले मला वाचायला आवडेल. मग मी डॉक्टरांना ते वाचायला दिलं. डॉक्टर म्हणाले याच्यामध्ये मला भूमिका नाहीये पण हे नाटक झालं पाहिजे. मग ते लता नार्वेकरांना त्यांनी त्या नाटकाबद्दल सांगितलं आणि पुढे ते नाटक घडलं आणि गिरीश ओक, वंदना गुप्ते, शरद भुताडिया वगैरे लोकांनी त्याच्यामध्ये भूमिका केल्या. आणि ते नाटक जेव्हा झालं त्याच्यानंतर मग मात्र मी फार गंभीरपणे या विषयावर विचार करायला लागलो, की आपल्या सुचण्याची नेमकी जी प्रक्रिया आहे ती आपल्यातूनच कुठून तरी आपल्या अनुभवातून निर्माण होते.
आणि त्याच्यानंतर मग ती केवळ आपला अनुभव न राहता त्याचा आणखीन एक विस्तार आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग जे आपल्यापासून सुरू झालेलं असतं ते कुठेतरी त्या संपूर्ण विषयाचा आवाका कवेत घेण्याचा तो प्रयत्न होतो. मला माझा एक लेखक मित्र म्हणाला की अरे आस्तिक नास्तिक या विषयावरती तू जे लिहितो आहेस त्याच्यामध्ये तू शेवटी हे सांगतच नाहीस की आस्तिक असणं महत्वाचं की नास्तिक असणं महत्वाचं. मी त्याला म्हटलं की या प्रश्नाचं उत्तर ज्याचा त्याने आपापलं शोधायचं आहे. प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधलं पाहिजे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की कुठल्याही कलाकृतीचा उद्देश हा लोकांना काही शिकवणं किंवा उपदेश करणं असा असता कामा नये. लोकांना त्या विषयावरती त्यांच्या विचारांची कवाडं खुली करता आली किंवा मुद्दामून करण्यापेक्षा जर त्यांची ती कवाडं जर खुली होत राहिली तर ती खूप महत्वाचं असतं असं मला वाटतं. आणि म्हणून लेखन प्रक्रियेमध्ये सुरुवातीला एक बिंब तुमच्या डोळ्यासमोर येतं. ज्याप्रमाणे ती दंगल, त्याच्यात सुद्धा एक गंमत आहे की आमचे समीक्षक आम्हाला नेहमी असं म्हणतात की मराठी लेखक हे आजूबाजूच्या घटनांबद्दल काही लिहित नाहीत. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, कुठेही त्याच्यावरती नाटक. मुंबईचे दंगे झाले, कुठेही त्याच्यावरती नाटक. पूर आला पुण्यामध्ये, कुठेही त्याच्यावरती नाटक. मग मला असं वाटतं की मग पत्रकारिता, जे मी एकेकाळी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं होतं, ती पत्रकारिता आणि नाट्यलेखन याच्यामध्ये काही फरक आहे की नाही. एखादी बातमी घ्यायची, त्याचं ड्रॅमॅटायझेशन करायचं म्हणजे नाट्य रूपांतर करायचं आणि त्याच्याबद्दल काहीतरी आपलं एक भाष्य करायचं म्हणजे नाटक झालं का. मग ह्याच्यासाठी वर्तमानपत्र आहेत ना, ते बातमीही देतात, संपादकीयमध्ये त्याच्यावरती भाष्यही असतं, काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दलचं सूचनही असतं, दिग्दर्शनही असतं. मग नाटकामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय. मग एक ज्येष्ठ विदुषी होत्या साहित्यिक, त्यांच्याशी माझा या विषयावर खूप वाद झाला. मी त्यांना असं म्हटलं की ज्याचा त्याचा प्रश्न ही माझी दंगलीवरचीच प्रतिक्रिया आहे, हे माझं दंगलीवरचंच नाटक आहे. त्यामुळे काय म्हटलं, कारण तुम्हाला ते दंगलीवरचं वाटत नाही, कारण तुम्हाला ते जागते रहो अशा घोषणा पाहिजेत, इकडून कुणी येतंय तिकडून कुणी येतंय, एकमेकांची मारामारी करताय हे तुम्हाला पाहिजे आहे. पण म्हटलं साहित्यामध्ये 1+1=2 नसतं. तुमच्या मनामध्ये बिंब कुठे निर्माण होईल, ते काय आकार घेईल आणि त्यातून तुम्हाला काय म्हणावंसं वाटेल, हे इतकं साधं सोपं सरळ गणित नसतं जे तुम्हाला आवश्यक आहे किंवा तुम्हाला हवं आहे. कारण तुम्हाला नाटक हे नाटक म्हणून नकोय, तर ते तुम्हाला माउथपीस हवंय. काहीतरी एक विचार मांडण्याचं साधन हवंय. आणि नाटक हे कुठल्याही विचारधारेचं किंवा कुठल्याही विचारसरणीचं साधन होता कामा नये असं मला वाटतं. ती स्वायत्तता जपली पाहिजे. मग त्याच्यावर आमचा खूप त्या विषयावरती खूप वाद झाला. आणि मग आणखीन एक माझ्या मनामध्ये एक विचार नंतर निर्माण व्हायला लागला की ज्याला समकालीन असं म्हणतो किंवा कंटेम्पररी हा शब्द आहे. मराठी साहित्य हे समकालीन आहे का, मराठी नाटक हे समकालीन आहे का, असा विचार मांडला जातो. तर त्याच मॅडमची माझा नंतर चर्चा झाली तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की समकालीन असं म्हणता मग लेखकाचा काळ नेमका कुठला. तो ज्या काळामध्ये लिहित असतो तो त्याचा काळ, की तो ज्या काळाबद्दल बोलत असतो तो त्याचा काळ. माझं म्हणणं असं आहे की लेखक, कुठलाही लेखक किंवा नाटककार हा टाइम आणि स्पेसच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो. म्हणजे महाभारताचा काळ कुठला असं मी त्यांना विचारलं. महाभारताचा काही हजार वर्षापूर्वी ते लिहिलेलं आहे, पण मला जर ते आजचं आणि माझं वाटत असेल आणि मी जर सहज म्हणत असेल त्यांच्या घरात महाभारत चाललंय, तर तो महाभारताचा काळ आजचा आहे, तर महाभारत आजचं आहे. शेक्सपियरचं नाटक पाहिल्यानंतर आज इथल्या एखाद्या पेन्शनरला जर असं वाटायला लागलं की नाही बाबा मी माझी संपत्ती माझ्या मुलांना माझ्या नंतर देईन, माझ्या हयातीत देणार नाही, तर शेक्सपियर आजचा आहे. म्हणजे कलावंताला काळाचं बंधन नसतं. कलावंत हा कुठल्या काळामध्ये लिहित असेल त्या काळाचे तपशील त्याचे असतील, पण तो जो बोलतो ते त्याच्याही पलीकडचं काहीतरी असतं. आणि म्हणून आईन्स्टाईननी असं म्हटलंय की वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे 3 भागच नाहीयेत. माणसानी आपल्या सोयीसाठी पाडलेले तुकडे, काळ निरंतर आहे. लेखनाच्या बाबतीतही मला असं वाटतं की काळ हा निरंतर असला पाहिजे. ते समकालीन असूच शकत नाही. समकालीन तपशील असू शकतील, परंतु लेखन हे केवळ समकालीन असू शकत नाही. आणि जर समकालीन असेल तर ते त्या काळापुरतं राहतं. त्याला एक प्रयोजन असू शकतं समकालीन असण्याचं, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही.
आणि स्पेस म्हणजे स्थळ. मी आज इथे बसून लिहित असेन, पण माझं नाटक जर ऑस्ट्रेलियामध्ये लोकांना पाहावंसं वाटत असेल आणि ऑस्ट्रेलियातल्या लोकांना त्याच्याबद्दल काहीतरी वाटत असेल, तर मला असं वाटतं की मी स्थळ ओलांडून पलीकडे गेलो. चेकाव रशियात लिहिला गेला, पण तो माझ्यापर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा तो काळही ओलांडतो आणि तो स्थळही ओलांडतो. आणि म्हणून लेखक जर स्थळ आणि काळ याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करणार असेल, तर त्याला अशा पद्धतीने समकालीन आणि या सगळ्या चौकटीत अडवणं हे कितपत योग्य आहे, असा तो सगळा त्याच्यामध्ये एकूण तो सगळा विचार माझ्या मनामध्ये चालत होता. आणि त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या नाटकामधला तपशील आहे तो समकालीन असतो आणि मी प्रयत्न असा करतो, म्हणजे आता वैश्विक हा शब्द खूप मोठा झाला, परंतु मला असं वाटतं की काहीतरी असं की जे वैश्विक पातळीवरचं ची मांडणी होऊ शकेल असं स्वप्न किंवा असा प्रयत्न प्रत्येक लेखक करत असतो किंवा लेखकाने केला पाहिजे असं मला वाटतं. सुखांशी भांडतो आम्ही सारखं नाटक त्याच्यानंतर मी लिहिलं. त्याच्यानंतर हसता हसवता, आलटून पालटून किंवा अशा पद्धतीची. आणि मग प्रत्येक नाटकामधल्या प्रक्रियेमध्ये माझ्या असं लक्षात आलं, प्रक्रिया हीच आहे. बिंब कुठेतरी माझ्या मनात आजूबाजूला कुठेतरी ते एखाद्या बातमीत, एखाद्या कोणाच्या तरी वाक्यात, म्हणजे देहभान सारखं नाटक मी लिहिलं. त्याच्या पाठीमागे राम मनोहर लोहियांचं एक साधं वाक्य जे होतं, ते वाक्य मला इतकं ज्याला काय म्हणतो की बोचलं किंवा इतकं त्या वाक्याने मला पछाडलं. ते वाक्य असं होतं, आपल्या समाजातली नैतिकतेची कल्पना स्त्रीच्या एका अवयवाभोवती केंद्रित झालेली आहे. हे वाक्य इतकं मला त्या वाक्याने मी पछाडलो गेलो आणि खरंच माझ्या असं लक्षात आलं की नैतिकतेची आपली कल्पना ही सगळी सेक्सच्या भोवतीच फिरते. आणि आपण या संदर्भातला जो व्यवहार आहे, शरीराचा जो व्यवहार आहे, त्याच्याकडे आपण अत्यंत चौकटीतनं बघतो. खरं तर त्या देशामध्ये चौकटीतनं पाहिलं जातं जिथं वात्स्यायनाने कामसूत्र लिहिलं. म्हणजे काहीतरी गोंधळ आहे. आणि मग तो सगळा विचार मी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला. आणि मग त्यावेळेला मला जयप्रकाश नारायण यांच्या आयुष्यामध्ये घडलेली गांधींच्या संदर्भातली एक घटना कळली. काय होतं की अनेक गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगत नाही. त्या जागा अशा असतात की जाणकाराची दाद मिळाली तर मिळते, नाहीतर ती जागा निघून जाते. माझ्या देहभानमधली नायिका जयप्रकाश नारायणांच्या पायावर डोकं ठेवून प्रतिज्ञा करते की मी आजन्म अविवाहित राहीन. त्याला वेगळे प्रभावती देवींचे आणि हे सगळे संदर्भ आहेत त्याचे. ते नाटकात आम्ही कुठेही मांडत नाही. एखादाच जाणकार येतो आणि म्हणतो की जयप्रकाश नारायणांच्याच पायावर का डोकं ठेवलं, विनोबांच्या का नाही? तर त्याचं कारण त्याच्या लक्षात येतं. तर ती अविवाहित राहीन असं सांगते आणि तिचा एका माणसाबरोबर तिचं प्रेम हे होतं आणि ते दोघं शारीरिक संबंध ठेवतात आणि ती गांधींच्या आश्रमात असल्यामुळे सगळा आश्रम तिला अनैतिक ठरवतो आणि ती म्हणते की मी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही, भ्रष्ट आचार केलेला नाही, हे नैसर्गिक आहे आणि मी अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा कायम ठेवते आहे आणि मी माझं कामही चालू ठेवते आहे आणि तिला तिथून जायला लागतं. अशा पद्धतीचा तो सगळा त्याच्यामध्ये हे आहे. पण परत एकदा माझ्या असं लक्षात आलं की ते जे नाटक होतं ते कॉलेजमध्ये असताना मी एक एकांकिका स्वरूपामध्ये लिहिलं होतं आणि कॉलेजमध्ये आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये चाललेली ही जी घुसळण होती शारीरिक संबंध आणि या सगळ्या संबंधातली, तीच कुठेतरी माझ्या नकळत देहभानमध्ये उतरत गेली. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही स्वतःबद्दलच लिहिता आणि एकाच वेळेला तुम्ही तटस्थ राहून जगाकडे बघता. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की केवळ स्वकाया प्रवेश हे लेखनाचं सर्वात अंतिम बाब असू शकत नाही. तुम्हाला परकाया प्रवेशही करावा लागतो आणि समोरच्या माणसाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे त्याची घालमेल तितक्याच उत्कटतेने तुम्हाला समजून घ्यावीशी वाटते. प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःबद्दलच लिहित नसता, तर तुम्ही समोरच्या माणसाची घालमेल, त्याच्या आयुष्यामधली उथलपुथल जी असते, तो ज्या सगळ्या मानसिक आंदोलनातनं जात असतो, ते सगळं तुम्ही समजून घेता. ज्या उत्कटतेनं तुम्ही त्याच्याकडे पाहायला लागता, ती उत्कटता खूप महत्वाची असते. आणि मग माझ्या सगळ्यात एक महत्वाची अशी गोष्ट लक्षात आली की लेखक व्हायचं असेल तर अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 जीवनावश्यक वस्तूंच्या बरोबर, गोष्टींच्या बरोबर एक जीवनावश्यक कुतूहल लागतं. हे जीवनावश्यक कुतूहल जर तुमच्या स्वभावाचा एक भाग बनून गेलं
तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कुतूहल वाटायला लागतं, प्रत्येक माणसाबद्दल कुतूहल वाटायला लागतं. मी थोडासा लहान तोंडी मोठा घास घेत असेन, पण परवा जे एलकुंचवार म्हणाले, माझं माधुरी दीक्षित आणि अदानी अंबानी यांच्याशी संवाद होऊ शकत नाही. माझा होऊ शकतो. माझा कुणाशीही संवाद होऊ शकतो. ह्याचं कारण असं, मी जे जगतो तेच अंतिम आहे. असं तुम्ही एकदा मानायला सुरुवात केली, की तुमच्या विचारांना चौकटी पडतात आणि मर्यादा पडतात. माधुरी दीक्षितच्या आयुष्यातला स्ट्रगल हा एक वेगळाच मुद्दा असू शकतो. आणि हे माझ्या लक्षात आलं कारण ॲट एनी कॉस्टमध्ये एक अभिनेत्री आहे, अत्यंत फ्लॉप अभिनेत्री आहे. तिच्या मामाने हात धरून तिला नटी बनायला म्हणून इकडे आणलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या निर्मात्यांकडे पाठवायला सुरुवात केली आणि ती म्हणते की आयुष्यभर मी ह्याच्याकडनं त्याच्याकडे जात राहिले. आता मग ती 60ला आलेली असते. ती म्हणते अलीकडेपर्यंत लोक मला बोलवायचे आणि ती म्हणते की म्हणजे मी मेल्यानंतर काय करेन, मला काय नरकच मिळेल. तर माझ्या त्या कादंबरीतल्या याची आई, नायकाची आई त्याला सांगते, जी अडाणी असते, अशिक्षित असते, पण तिच्यामध्ये एक उपजत असं शहाणपण असते. ती म्हणते, अगं तू कशाला घाबरते, या पद्धतीचं आयुष्य तुला जगायला लावलं, तो परमेश्वरच तुझ्या पुढे उभा राहील तेव्हा त्याची मान खाली जाईल, तू नको काळजी करू. आणि ती म्हणते, पण माझं आयुष्य नासलं. ती म्हणते, काही नाही, आयुष्य नासलं वगैरे असं नसतं. दूध नासल्यावर आपण काय करतो, त्याच्यामध्ये गूळ घालतो. तसंच आयुष्य नासलं ना तरी त्याच्यामध्ये आपण एक गूळ घालून त्याला परत वापरू शकतो किंवा त्याला सुंदर बनवू शकतो, चविष्ट बनवू शकतो. तर जर त्या अभिनेत्रीकडे बघून हे तिचं काय आयुष्य, माझा नाही तिच्याशी संवाद होऊ शकत, अशा पद्धतीने जर लेखकांनी आपल्याला बंद करून घेतलं तर ते लेखकाच्या दृष्टीने घातक असतं असं मला वाटतं. आणि म्हणून कुतूहलाने जोपर्यंत तुम्ही आजूबाजूला बघत नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी समरस होऊन बघण्याचा आणि जगण्याचा स्वभाव तुमचा बनत नाही, तोपर्यंत लिहिणं अवघड आहे असं मला वाटायला लागतं. आणि मग या ठिकाणी आपली सगळ्यात महत्वाची अडचण अशी होते की आपण न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो. नाही, तो वागतोय ते बरोबर नाहीये, तो वागतोय ते चुकीचं आहे, किंवा त्याचं वागणं बरोबर आहे. एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून कदाचित मी हे बरोबर आणि चुकीच्या मोजपट्ट्या लावू शकेन, पण एक लेखक म्हणून हेमिंग्वेनी सगळ्या लेखकांना सांगितलंय, रायटर इज नॉट टू जज, ही इज टू अंडरस्टँड. तुम्ही जज करू नका, तुम्ही निवाडा देऊ नका, तो करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे. तुम्ही समजून घ्या तो असं का करतो, तुम्ही समजून घ्या तो असं का वागतोय, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे. नैतिकतेच्या अनैतिकतेच्या चौकट्याच्या मोजपट्ट्या लेखक म्हणून लावून तुम्ही त्याच्याकडे बघू नका, आधी तुम्ही त्याला नीट समजून घ्या. आणि म्हणून हेमिंग्वे सारखा लेखक जो असतो तो खूप श्रेष्ठ प्रकारचं साहित्य निर्माण करतो. ओल्ड मॅन अँड द सी सारखी कादंबरी बघितल्यावर आपण अवाक होतो. किंवा ऑस्कर वाईल्ड सारखा माणूस की जो पिक्चर ऑफ डोरियन ग्रे सारखी कादंबरी लिहितो, त्याच्यामध्ये फिलॉसॉफी मांडतो. एकाच बाजूला उपभोग आणि एकाच बाजूला विरक्ती अशा दोन पारड्यांमध्ये ठेवलेली एकाच माणसाच्या आयुष्यात दिसते. तशीच आपल्याला पु ल देशपांडेंच्या तुझं हे तुझं पाशीमध्ये दिसते. एका बाजूला उपभोग आणि एका बाजूला विरक्ती. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने हे जे कुतूहल असतं, हे कुतूहल तुम्हाला तुमच्यातला लेखक जागा ठेवतं. आणि तुम्ही कोणत्याही चौकटीतनं एखाद्या माणसाकडे पाहायचं नाही असं ठरवलं की सगळीच पात्र तुम्ही समजून घेऊ लागता आणि सगळ्याच पात्रांना न्याय द्यायला लागता. मी नेहमी नाटकाच्या बाबतीमध्ये असं म्हणत असतो की प्रयत्न असा करत असतो की प्रत्येक पात्र एकतर माझ्या भाषेतनं बोलेल, माझ्याप्रमाणे विचार करेल, मी म्हणेन तसं तो वागेल आणि मग ते एकांगी होत जाईल. मग एका नाटकातली सगळीच पात्र मला लेखकासारखी बोलताना दिसतात, वागताना दिसतात, विचार करताना दिसतात. एक पात्र निर्माण केल्यानंतर त्याला आपल्या कक्षेमध्ये फिरू दिलं पाहिजे. त्यानं त्याच्या कक्षेमध्ये तो कसा फिरता येईल याचा विचार केला पाहिजे. ते आपणच करत असतो, लेखक म्हणून आपणच करत असतो. मला नेहमी कठपुतलीचा खेळ आठवतो. कठपुतलीचा खेळ करणारा जो असतो तो बोटांना दोऱ्या बांधतो आणि त्या बाहुल्या नाचवत असतो. पण श्रेष्ठ कठपुतळीचा खेळ कुठला, ज्याच्या दोऱ्या दिसत नाहीत. मला असं वाटतं की नाटकामध्ये सुद्धा नाटककारच सगळं बोलत असतो, नाटककारच सगळं ठरवत असतो, पण तो ठरवत नाहीये,
पात्र आपापल्या कक्षेमध्ये फिरतायत असं वाटणं, ते आपापल्या मानसिकतेतनं विचार करतायत आणि त्या मानसिकतेतनं त्यांची त्यांची वाक्य आपल्यासमोर उमटतायत, हे जेव्हा लक्षात येतं, प्रेक्षकांना हे असं वाटायला लागतं, तेव्हा ते नाटक यशस्वी होतं. आणि म्हणून आपल्यालाच ती पात्र खेळवायची असतात, फक्त आपल्या दोऱ्या दिसता कामा नयेत. आणि लेखकाच्या पुढचा, नाटककाराच्या पुढचा सगळ्यात मोठा संघर्ष हाच असतो की त्या दोऱ्या दिसता कामा नयेत. आणि त्या जेव्हा दोऱ्या दिसायला लागतात, तेव्हा श्रेष्ठ नाटककार आणि साधा नाटककार याच्यामधला फरक स्पष्ट व्हायला लागतो. शेक्सपियरची नाटकं घ्या किंवा आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या लेखकांची नाटकं, भासाची नाटकं जर आपण पाहिली, तर या सगळ्या नाटकांमध्ये आपल्याला असं दिसतं, ते पात्र त्या ठिकाणी विचार करतंय. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं, एक कोडं घातलं जातं, विश्वासघात, तुझं नाव स्त्री आहे, असा शेक्सपियरचा डायलॉग आहे. असं शेक्सपियर का म्हणाला? मग लोक म्हणतात त्याला आयुष्यामध्ये तशा बायका आल्या असतील, त्यांनी तशा बायका पाहिल्या असतील वगैरे. आणि त्याचं उत्तर असं आहे, हा डायलॉग शेक्सपियरनी म्हटला नाही, तो त्याच्या एका पात्रांनी म्हटला आहे. म्हणजे यातली जी गंमत आहे की एखाद्या पात्रांनी बोलणं आणि मी त्याच्या तोंडून त्याला बोलायला लावणं, ह्याच्यामधला जो फरक आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि असे अनुभव अनेकदा येतात. म्हणजे मला स्वतःला असा अनुभव आहे, आणि यात आध्यात्मिक वगैरे काही नाही बरं का, मी आता जे सांगतोय त्यात कुठलाही आध्यात्मिक अनुभूतीचा भाग नाहीये. अनेकदा असं होतं की तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तुम्ही एका वेगळ्या ट्रान्समध्ये असता, एका मनोवस्थेमध्ये असता, आणि त्या मनोवस्थेमध्ये तुमच्या सुप्त मनातल्याही अनेक गोष्टी त्या ठिकाणी उमटताना दिसतात. नाटकाची तरी मी बऱ्याचदा रचना करतो, सुरुवात मध्य शेवट. कादंबरीची तर मी रचनाच करत नाही. अनेकदा लिहिता लिहिता मला वेगवेगळ्या पद्धतीची पात्र दिसायला लागतात आणि ती कादंबरीमध्ये येतात. नाटकात एकदा अशा पद्धतीचं झालं होतं. याच दिवशी याच वेळी सारखं नाटक, कुटुंबाचा सीन सुरू आहे आणि अचानक मला असं वाटायला लागलं, दारावरची बेल वाजते आणि एक पात्र आत येऊ पाहतंय. परत सांगतोय, कुठलाही मी आध्यात्मिक किंवा असा काही अनुभव सांगत नाही, पण मला असं वाटतं तुम्ही त्या भावावस्थेमध्ये गेल्यानंतर, त्या वातावरणामध्ये तुम्ही गेल्यानंतर अनेकदा तुम्ही तुमचे राहत नाही. आणि मग मी त्या पात्राला आत येऊ दिलं. त्या पात्रांनीच अरे विशाखा आली असं दुसरं पात्र म्हणाला, नावही तिथेच ठरलं आणि ती त्या नाटकाचा एक भाग बनून गेली. अशा पद्धतीचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी आपल्याला येत राहतात आणि आपली भावावस्था जी असते ती खूप महत्वाची असते. आणि त्यामुळे अनेकदा काही गोष्टी तुम्हाला सूचित करण्यासाठी नाटकामध्ये काही गोष्टी पेराव्या लागतात. उदाहरणार्थ याच दिवशी याच वेळी या नाटकामध्ये कम्युनिकेशन संपलेलं आहे, संवादच संपला आहे हे दाखवण्यासाठी मी एक गोष्ट त्या ठिकाणी अशी केली जी परत काही प्रेक्षकांच्या लक्षात येते, काहींच्या लक्षात येत नाही. त्या नाटकामध्ये पडदा उघडतो आणि दारातनं वर्तमानपत्र आत पडतं. मुख्य अभिनेत्री असते ती जी येते ती वर्तमानपत्र उघडते, कार्टून पाहून हसते, वर्तमानपत्र बंद करते आणि टीव्ही ऑन करते. टीव्ही सुरू होतो, ती आज येते, चहा वगैरे करते, नवरा येतो, त्याच्यानंतर टीव्हीचं चॅनल बदलतो आणि टीव्हीकडे बघता बघता काम करायला लागतो. मुलगा येतो, टीव्हीचं चॅनल बदलतो आणि आपलं काम करायला लागतो. या संपूर्ण सीनमध्ये कुणाचाच कुणाशी आय कॉन्टॅक्ट नाही, पण एकमेकांशी लोक बोलतायत, टीव्हीकडे बघून बोलतायत, पण मी या पात्राशी बोलतोय. अशा पद्धतीचा तो भाग आहे. म्हणजे संपूर्ण पहिला सीन जिथे संपतो तिथे नवरा तयार होऊन आलेला आहे, तो कामावर चाललेला आहे ऑफिसला, आणि तो बायकोला म्हणतो चल मी निघतो ग. तिच्या जवळ जातो, लव्ह यू असं म्हणून. टीव्हीकडे बघता बघता तो तिला किस करतो तिच्या गालावरती. ती सुद्धा टीव्हीकडे बघता बघता लव्ह यू टू असं म्हणते, तो निघून जातो आणि मग सीन संपतो. आता ह्याच्यामध्ये आम्ही बोलत काहीच नाही, पण जाणकार प्रेक्षकाच्या लक्षात येतं की यांच्यामध्ये आय कॉन्टॅक्टच नाहीये. सगळ्यांचं लक्ष त्या टीव्हीच्या खोकड्यावरती आहे आणि टीव्ही नावाचं जे एक यंत्र जे आपण घराच्या कोपऱ्यामध्ये येईल आणि पडून राहील असं आपल्याला वाटलं होतं, त्यांनी आपल्या आयुष्याच्या मनामनाचा कोपरा व्यापून टाकला. तो कसा ते दाखवण्यासाठी अशा पद्धतीची एक योजना, आम्ही ज्याला क्लुप्ती म्हणतो किंवा डिव्हाइस म्हणतो, अशा पद्धतीचा हे होतं. आणि मग हळूहळू जेव्हा मी तू का लिहितो असं विचार आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा माझं उत्तर असतं, मला खूप मजा येते. आणि ही गोष्ट अशी आहे की लिखाणाचा जो काळ असतो त्या काळात कधीच मजा येत नाही. त्या काळामध्ये फक्त तडफड असते, तगमग असते. म्हणजे आमचे माझगावकर नेहमी असं म्हणतात की गायकाला तान दिसत असते, एक तान त्याला ती दिसत असते,
आणि ती गळ्यातून काढायचा तो प्रयत्न करत असतो. ज्या दिवशी त्याला दिसणारी ताण त्याच्या गळ्यातनं बाहेर पडते तेव्हा त्याला आनंद होतो. लिहिण्याचा प्रयास हा असाच असतो. तुमच्या गळ्यात तुम्हाला एक ताण दिसत असते, तुम्हाला पात्र दिसत असतात, तुम्हाला सगळं दिसत असतं, पण ते तुमच्या मनपटलावरती असतं. ते कागदावरती किंवा स्क्रीनवरती उतरवण्यामधला जो अंतर आहे, ते अंतर खूप तगमगीचं असतं, त्रास देणारं असतं, तुमच्या रात्री खराब करणारं असतं. तुम्हाला सकाळी पहाटे अचानक जाग येते, मग कालचं तुम्ही डिलीट करून टाकता किंवा फाडून टाकता, मग तुम्ही परत नव्याने लिहिता. त्यावेळेला मी नेहमी असं म्हणतो की लिखाणाची प्रक्रिया आहे ज्यात मजा येत नाही. लिहून झाल्यानंतर जे सगळं आपल्या समोर आपण ठेवलेलं असतं तेव्हा कुठेतरी एक शांतता मिळते, एक छान काहीतरी एक वेगळ्या प्रकारची भावना मनामध्ये निर्माण होते आणि त्याच्यानंतर ते छापायला जातं किंवा नाटक हे होतं. आणि गमतीचा भाग असा असतो की नाटकाच्या बाबतीमध्ये जसं कुठल्याही नोकरीमध्ये तुमच्या आधीचा एक्सपिरियन्स काउंट केला जातो आणि त्यानुसार तुम्हाला बढत्या मिळत जातात किंवा मागचं जे असतं त्याचं फार महत्वाची भूमिका असते. नाटक किंवा कुठल्याही लेखनाच्या क्षेत्रामध्ये मागे जे लिहिलेलं असतं ते फक्त तुमचं ओझं बनूनच तुमच्या बरोबर असतं. तुम्हाला मिळालेला प्रत्येक पुरस्कार हा ओझं बनूनच तुमच्या बरोबर आलेला असतो. कारण जेव्हा तुम्ही नव्याने लिहिता तेव्हा कागद कोरा असतो, तुमचं मन कोरं असतं, पुन्हा त्या प्रक्रियेतनं जायला लागतं. आधीचा अनुभव फार तर तुम्ही कमी चुका करता, त्यासाठीच महत्वाचा असतो. पुन्हा आधीच्या अनुभवासारखंच तुम्ही लिहिलं तर ते काय आता तेच लिहायला लागला असं असतं. त्यामुळे पुन्हा शून्यातनं सुरुवात करण्याचा एक छंद तुम्हाला जर जडायला लागला तर मला असं वाटतं की तुम्ही लेखनाला खूप आनंद त्यातला घ्यायला लागता आणि मग तो आनंद तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मिळायला लागतो. आणि मग माझ्या असं लिखाणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझ्या असं लक्षात येतं की मी स्वतःबद्दल लिहितो, माझ्या आजूबाजूला जे काही आहे त्याच्याशी समरसून मी लिहायला लागतो. उदाहरणार्थ माझी इन्शा अल्लाह नावाची कादंबरी, अनेक लोक मला म्हणतात भडकमकर आणि इन्शा अल्लाह काय संबंध? पण गमतीचा भाग असा की माझं सगळं लहानपण कोल्हापूरला टाकाळ्याला मुस्लिम वस्तीमध्ये गेलं, मुस्लिम मोहल्ल्यामध्ये. लहानपणापासून तिथे असल्यामुळे खूप गोष्टी शिकलो, समरस झालो आणि मग त्याच्यामधल्या प्रत्येक स्त्रीची वेदना मी कुठल्या ना कुठल्या तरी मित्राच्या घरामध्ये पाहिलेली आहे. आणि मग मला असं वाटतं की तिथल्या मुमताजने लिहिलं नाही, असलमने लिहिलं नाही, मला लिहिण्याची सवय आहे आणि मी लिहिलं. मला ते तितकंच माझं वाटतं. म्हणजे त्याच्यामध्ये तर मी लिहिलंय की बागवानी नावाची जी भाषा आहे आमची पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजामध्ये बोलली जाते ती माझी दुसरी मातृभाषा आहे. आम्ही मित्र एकमेकांना त्या भाषेतनं पत्र लिहायचो. NSD मध्ये असेपर्यंत पत्राचा काळ होता, म्हणजे त्याच्यानंतरही साधारणतः 2000 पर्यंत आपण पत्र लिहायचो. आमची पत्रापत्री व्हायची, अजूनही माझ्याकडे ती पत्र आहेत. त्यामुळे त्या सगळ्या जीवनाशी समरस झाल्यामुळे जेव्हा या सगळ्या प्रथा असतात तेव्हा तू त्यांच्याबद्दल का लिहिलं असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मला असं लक्षात येतं की ते आणि मी असं माझ्यामध्ये अंतरच नाहीये. कारण तुमच्या कुठल्याही मित्राच्या घरामध्ये जर एखादी काही वाईट घटना घडली तर तुम्ही त्याच्याशी समरस होता. माझ्याही घरामध्ये किंवा लग्न कार्य आणि कुणी गेल्यानंतर आजही येणं जाणं कायम आहे. तर मला मग त्या दुःखाशी मी कसा समरस होणार नाही. आणि मग ते मी लिहिलं आणि ते लिहिताना माझ्या असं लक्षात आलं की मुस्लिम स्त्री ही सुधारण्याच्या परिघाबाहेरच ठेवली आहे आपण. म्हणजे स्त्रीच्या सुधारणेबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा सावित्रीबाई फुलेंचा आपण अत्यंत आदराने उल्लेख करतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रथा नष्ट झाल्याबद्दल आपण आनंद व्यक्त करतो. पण अजूनही एक मुस्लिम समाज आहे ज्या समाजातल्या स्त्रियांना अनिष्ट प्रथांना सामोरं जायला लागतं, पण आम्ही त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतो. का तर ते जे समरस होणं आहे, ती उत्कटता आहे, ती कुठेतरी कमी पडते की काय असा प्रश्न मला पडायला लागतो. पण मला असं वाटतं की मला ते करावंसं वाटलं. अनेकांनी मला विचारलं सुद्धा की तुला भीती नाही का वाटली हे करत असताना? तर खरं तर लिहिताना हा विचारही माझ्या मनात आला नाही. कारण मला असं वाटतं ज्याचा त्याचा प्रश्न लिहिताना शिक्षणातनं देव हटवला पाहिजे असं म्हणणारं पात्र मी लिहितो. मला इथं एक मठ टाकायचं आहे आणि उद्या एक फॉरेनर आणून फोटोच काढतो या मठामध्ये माझ्या बायको बरोबर, तिच्या अंगात येतं का? नाही फॉरेनर बरोबर फोटो काढला की लई लोकांना वाटतं लई जागृत आहे देवस्थान. अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा मी लिहिल्या त्या ठिकाणी. किंवा इन्शाअल्लाह मध्ये लिहित असताना सुद्धा प्रथांबद्दल मी बोललो. कारण मला असं वाटतं की परत एकदा आपल्या संत साहित्याकडे जर आपण गेलो तर संतांनी जेवढ्या शिव्या समाजाला दिल्या आहेत तेवढ्या कुणीच दिल्या नसतील. पण तरीही लोकांना त्या शिव्या वाटल्या नाहीत कारण त्यातली तळमळ दिसली. संत टिंगल नव्हते करत.
अनिष्ट प्रथांची आणि रूढींची टिंगल नव्हते करत, ते तळमळीने सांगत होते, बाबा बाहेर या याच्यामधनं, ह्यांनी तुम्हालाच त्रास होतोय. आणि मग माझं एक सूत्र त्या ठिकाणी ठरलं होतं की मला टिंगल करायची नाहीये. कोणी तलाक देतंय किंवा हे, मला टिंगल नाही करायची. मला तळमळीने, आणि खरोखरच ती तळमळ माझ्यामध्ये असल्यामुळे मला ते तळमळीने मांडायचं आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगायचो, मी तुम्हाला लिहून देतो, या कादंबरीला विरोध होणार नाही. ह्याचं कारण वाचणाऱ्या माणसाला कुठेही असं वाटत नाही की मी त्याची टिंगल करतोय. आणि मग मला असं वाटतं की अशा पद्धतीने लिखाणाकडे पाहत असताना मला असं वाटतं की तुम्ही तुमचं अनुभव विश्व जेवढं विस्तारत जाता आणि त्या अनुभव विश्वाकडे तुम्ही ज्या उत्कटतेने पाहता, ते पाहणं खूप महत्वाचं असतं आणि त्यातून तुमच्या लिखाणाच्या प्रक्रियेला सुरुवात होते आणि ते लिखाण त्या ठिकाणी दिसायला लागतं किंवा लिखाण उमटायला लागतं असं मला वाटतं. मध्ये मी चित्रपटही लिहिले. बालगंधर्व सारखा चित्रपट जेव्हा मी लिहिला, खरं तर माझ्या डोक्यातही नव्हतं मी बालगंधर्वांवर काही करेन. एक सकाळी सुबोध भावेचा फोन आला, रे आपण गंधर्वांवर सिनेमा करूया का? म्हटलं, अरे सुबोध, आपलं बजेट 65 लाख, गंधर्वांचा एक एक गालीचा सुद्धा महाग असायचा, आपल्याला कुठे मराठीत कुठे गंधर्व? नाही म्हणाला, बघूया ना. त्यांनी 30 पुस्तकं आणून दिली मला. मी ती वाचायला सुरुवात केली. आम्ही एन डी देसाईंकडे गेलो, नितीन चंद्रकांत देसाई, का तर सेट करावा म्हणून. तो म्हणाला, प्रोड्यूस कोण करणार आहे? आम्ही म्हटलं की अरे प्रोड्युसर अजून निश्चित नाही. तो म्हणाला, एक 5 मिनिटं मला विचार करायला वेळ द्या. आणि 5व्या मिनिटाला त्यांनी सांगितलं, मी प्रोड्यूस करतो. नितीन देसाई आल्यावर त्याचं सगळं स्केलच मोठं झालं आणि एकूण तो सगळा. आता गंधर्व हा चित्रपट लिहिताना सुद्धा मला असं वाटतं की तो सिनेमा मी लिहिला, ती गौरवगाथा होती. आपल्याकडे बायोपिक म्हणजे गौरवगाथा असते. त्या व्यक्तिमत्वाच्या गुंतागुंतीकडे व्यक्तिमत्वातल्या आपण लक्ष देत नाही किंवा द्यायची पद्धत नाही. पण ते लिहिताना माझ्या असं लक्षात आलं की गंधर्वांचं आयुष्य अत्यंत गुंतागुंतीचं आहे. म्हणजे एखाद्या डेली सोप लिहावा तसं आयुष्य आहे की सरळ आयुष्य चाललंय आणि चॅनलवाला सांगतो, अरे जरा एक टर्न दे, की गंधर्वांच्या आयुष्याला एक टर्न येतो. की चॅनलवाला सांगतो एक ट्विस्ट आण, की त्यांच्या आयुष्यात एक ट्विस्ट येतो. नाही आता हे खूप श्रीमंत आहेत, आता यांना जरा गरीब करा. की ते पूर्णपणे म्हणजे अक्षरशः डेली सोप असावा त्या पद्धतीने गंधर्वांचं आयुष्य आहे असं मला वाटायला लागलं. आणि गंधर्वांच्या शेवटच्या काळातले मी फोटो पाहिले आणि माझ्या असं लक्षात आलं की कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर विषाद नाही, तक्रार नाही. मी एवढं केलं रंगभूमीसाठी, काय आता मला. त्यांचं जे चेहऱ्यावरचं जे स्माईल आहे, एक खूप छान फोटो आहे त्यांचा. आणि मला असं वाटलं की हे स्मितहास्य त्यांनी कसं कमावलं असेल. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ते संपूर्ण आयुष्याकडे एक नाटक म्हणून तर बघत नसावेत. म्हणजे गडकरी मास्तरांनी लिहून ठेवलंय की दैवी आले ते सोंग साजरे केले पाहिजे. ते सोंग म्हणून तर आपल्या आयुष्याकडे बघत नाहीयेत ना. दुसरी गोष्ट अशी होती की त्यांच्यामध्ये आणि माझ्या पिढीमध्ये अंतर होतं. पु ल देशपांडेंची पिढी किंवा त्यांच्या नंतरची पिढी गंधर्वांबद्दल हे लिहू शकत नव्हती, कारण आदरभाव आणि भक्तिभावच होता. माझ्याही मनामध्ये भक्तिभाव आहे, पण मी तटस्थपणे त्याच्याकडे बघू शकतो. आणि मग मी गंधर्वांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल म्हणजे मी त्याच्यामध्ये लिहायला लागलो तटस्थपणे, त्यांच्यातली गुंतागुंत त्या ठिकाणी मांडायला लागलो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की कादंबरीच्या रूपामध्ये हे लिहिणं अधिक सोयीचं आहे. सिनेमा आला, त्याच्यानंतर तो गाजला, सगळं झालं आणि त्याच्यानंतर कादंबरी आली. नॉर्मली कादंबरीवरनं सिनेमा होतात, इथे सिनेमावरनं कादंबरी झाल्याचं हे उदाहरण त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मी म्हणतो त्याप्रमाणे बिंब या ठिकाणी सुबोध ते बिंब होता की त्यांनी ती पुस्तकं मला दिली आणि त्या पुस्तकामध्ये तो चेहरा मला दिसला आणि मला असं वाटलं, अरे यांच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि तिथून त्या गोष्टीची सुरुवात झाली. आम्ही असू लाडकेच्या सारखा चित्रपट जेव्हा मी केला, तेव्हा तर मी डेली सोप लिहायचं नाही असं ठरवल्यामुळे मी बेकार झालो, कामच नव्हतं माझ्याकडे. आणि एकीकडे डेली सोपमध्ये माझे मित्र धो पैसा कमवताना मला दिसत होते आणि मी घरी रिकामा बसलो होतो. त्या डिप्रेशनमध्ये मी कोल्हापूरला निघून गेलो माझ्या मित्राकडे. माझंच गाव कोल्हापूर लहानपणचं, त्याच्यामुळे. आणि तिथे एका स्पेशल म्हणजे विशेष मुलांचं, मतिमंद मुलांच्या याचे माझे मित्र आहेत पवन खेबुडकर, त्यांचा फोन आला की अरे तू आलायस असं कळलं, आमचे आज गॅदरिंग आहे आणि आमचे पाहुणे पाय घसरून पडलेत, त्यांचा पाय मोडलाय, तर तू पाहुणा म्हणून येशील का? तुला वेळ आहे का? म्हटलं, पवन अरे मला इतका वेळ आहे की मला गॅदरिंगमध्ये नाचायला बोलवलंच तरी मी येईन म्हटलं. तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या गॅदरिंगमध्ये पालक आणि शिक्षक मुलांना हाताला धरून एंट्री करायला लावतात, याच्या पलीकडे काही फरकच नाहीये आपल्या आणि त्यांच्या गॅदरिंगमध्ये. आणि जी ऊर्जा घेऊन मी बाहेर पडलो, ज्या डिप्रेशनमध्ये मी गेलो होतो, आणि मला असं वाटलं या ऊर्जेचं काहीतरी केलं पाहिजे.
आपण डॉक्युमेंटरी करूया. पण नंतर वाटलं डॉक्युमेंटरी कोण बघेल? आणि मग चित्रपटाची कल्पना आली आणि म्हणून तुम्ही जर तो चित्रपट पाहिला तर त्याच्यात सुद्धा सुबोध एका फ्रस्ट्रेशनमधनं आत्महत्येचा प्रयत्न करून तो त्या शाळेपर्यंत पोहोचतो आणि ती शाळा त्याला ऊर्जा देते आणि तो त्या शाळेला ऊर्जा देतो. तर परत एकदा माझ्या लक्षात येतं, की मी माझ्याच अनुभवांना किंवा मलाच कुठेतरी कथेचं रूप देतो की काय? तीच पात्र मला दिसतात की काय? आणि ती दिसत असताना जे माझ्या घरामध्ये कुणीही विशेष अशा पद्धतीचं मूल नाही किंवा नात्यामध्ये कुणी नाही. पण तरीही त्या उत्कटतेनं जेव्हा मी पाहायला लागतो, तेव्हा त्या अ, छोट्या लहान मुलीची मासिक पाळी सुद्धा मला विचार करावीशी वाटते. आणि ते दृश्य आम्ही चित्रपटामध्ये टाकलं, तेव्हा सुबोधही तरुण होता आणि सगळे हे होते आणि अ, ते लिहिलं, पण आता ह्याला परवानगी कोण देणार? कुठला पालक आपल्या मुलीला या दृश्यामध्ये उभं करेल? पण तिथे करकरे नावाचे एक पालक होते, ते म्हणे, की "नाही, आमची मुलगी राहील ना उभी." काहीच त्यांनी तिला समजावून सांगितलं, की ती छोटी दिसायला खूप लहान दिसते, पण ती वयाने थोडी मोठी होती. तिला समजावून सांगितलं, की त्या दिवशी नाही का आपल्याला असं-असं त्रास झाला, तर तेच आपल्याला इथे दाखवायचंय. तेच आपल्याला नाटकात दाखवायचंय. असं म्हणून त्यांनी तिला तयार केलं त्या दृश्यासाठी. आणि मग ते दृश्य झालं. आम्हाला वाटलं आता सेन्सॉर ते अडवेल वगैरे, पण सुदैवाने कांचनताई त्या ठिकाणी होत्या. सुलोचना दीदींची मुलगी घाणेकर. तर त्या पाहिल्यानंतर त्या म्हणाल्या, की आम्ही त्यांना म्हटलं, की "अहो आम्हाला वाटलं, की तुम्ही हा सीन अडवाल." त्या म्हणे, की "नाही, उलट हा सीन आला पाहिजे आणि याला यू सर्टिफिकेट दिलं पाहिजे. ते घराघरामध्ये लोकांनी पाहिलं पाहिजे." तर अशा पद्धतीने मला असं वाटतं, की ती उत्कटता तुम्हाला असली पाहिजे आणि त्यातून तुमच्या अनुभवांचा परीघ जसा वाढत जाईल, त्या पद्धतीने तुमचे वेगवेगळे विषय होत जातात. मला या गोष्टीचा आनंद होतो, की माझी एकही कादंबरी दुसऱ्या कादंबरीसारखी नाही. सीतेबद्दल थोडक्यात बोलून मी थांबेन. कारण आपण आत्ताच सीतेबद्दलचा एक हे ऐकला. लॉकडाऊन माझ्या आईला वाचनाची आवड होती आणि तिने प्रसाद प्रकाशनाची त्या काळामध्ये एक स्कीम होती, की वेद, उपनिषद, महाभारत आणि पुराणं ती आणली होती. मी कुतूहल म्हणून सगळं वाचलं होतं. रामायण राहिलं होतं. कारण मला असं वाटायचं रामायण आपल्याला माहिती आहे ना, रामायणात काय वाचायचं? पण लॉकडाऊनच्या काळामध्ये काही वाचायला नाही किंवा नाही म्हणून मी वाचायला सुरुवात केली. आणि माझ्या असं लक्षात आलं, की वाल्मिकी रामायणामधली सीता ही खूप वेगळी आहे. त्या पाना-पानात दडलेली सीता ना आपल्या सीरियलवाल्यांनी दाखवली, ना आपण समाजासमोर मांडली. कारण आपल्याला ती अबला, रडणारी आणि अमुक-तमुक वगैरे. रामायणातली सीता रामाबरोबर चर्चा करते. अनेक ठिकाणी ती त्याला विरोध करते. ती रामाबरोबर जेव्हा वनवासात असते तेव्हा चर्चा करते आणि त्याच्यामध्ये ती म्हणते, की सुखात सुखम, की धर्मात सुखम. सुखाची सगळी साधनं निर्माण केली, की त्यातून सुख निर्माण होतं, की धर्माचरण केल्यामुळे सुख निर्माण होतं. आणि त्याच्यामध्ये ती सांगते, की धर्मातनं सुख आणि धर्माची व्याख्या तिने जी काही दिलेली आहे ना, ती आजही आपल्याला अत्यंत आधुनिक अशी वाटते. आणि त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं, की ही बुद्धिमत्ता आहे. आणि मग अचानक एक शब्द माझ्या मनामध्ये आला. रामरक्षेमध्ये आपण म्हणतो अ, सीता हा शक्ती. पहिल्याच श्लोकामध्ये आहे सीता. मग ही सीता शक्ती का म्हटलं असेल? आणि मग माझ्या लक्षात आलं, की सीतेची वेगवेगळ्या पद्धतीची शक्तिस्थानं काय आहेत? ती रावणाच्या समोर का झुकली नाही? रावणाला मिळालेले शाप या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग मला असं वाटलं, की ती सीता मांडली पाहिजे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं, की मी अशा पद्धतीच्या मातीत जन्माला आलोय, जिथे मी माझा धर्म, माझा धर्मग्रंथ, माझ्या आस्था, माझ्या परंपरा या सगळ्यांना प्रश्न करू शकतो. आणि म्हणून आपल्याकडे 200 रामायण आहेत. कारण प्रत्येक जण आपल्या नजरेने त्याच्याकडे पाहतो. आपल्याप्रमाणे त्याला कालसुसंगत करतो. मग मी विचार केला, मग मी का करू नये? आणि मग वाल्मिकींच्या नजरेतनं ते सगळं रामायण, ते आजपर्यंतचं वाल्मिकींचा प्रवास आणि तो सगळा त्याच्यामध्ये तो उपसंहार जो मी केलाय तो त्या याच्यामध्ये. अशा पद्धतीने आता खरं तर मी असा विचार करतो, की माझा सीतेशी धागा काय? मी जरी असं म्हणत असेन, माझ्या अनुभवातलं काहीतरी आहे, तर सीतेशी माझा काय धागा जुळला? याचा कधी-कधी मी विचार करतो आणि तो धागा नकळतपणे प्रारब्ध की कर्म? हा जो एक सनातन प्रश्न आहे, त्या प्रश्नाशी जोडलेला असतो. कुठेतरी वाल्मिकींनाही हा प्रश्न पडला असेलच ना, की जो माणूस हत्या करत सुटला होता, अचानक तो माणूस इतकं एक महाकाव्य लिहून जातो. हे त्याचं कर्म की हे प्रारब्ध?
सीतेच्याही आयुष्यामधल्या या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि कर्म की प्रारब्ध हा सनातन प्रश्न आपल्याला छळत असतो आणि त्या पद्धतीने त्यामुळे कुठेतरी तो धागा जुळलाय की काय असा विचार माझ्या मनामध्ये येतो. आणि मग माझ्या असं लक्षात येतं की साधारणतः 3 प्रकारचे लेखन होतं या जगामध्ये आणि त्या प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. पहिल्या प्रकारचं लेखन असतं जे मनोरंजक असतं, जे वरवरच्या गोष्टी तुम्हाला मांडून हसवत असतं, तुमच्या आनंदाचा भाग बनत असतं किंवा काहीतरी सस्पेन्स क्रिएट करून तुमच्या बुद्धीला गुंगारा देत असतं. त्यातनं येणारा जो अनुभव असतो, आनंद असतो, तो तुम्ही घ्यायचा असतो. दुसऱ्या प्रकारचं लेखन असतं ते तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सभोवतालाबद्दल एक भान देत असतं, ज्याला सामाजिक किंवा राजकीय दृष्टिकोनातनं लिहिलेलं लेखन असं असतं की आजूबाजूला काय चाललंय, ही परिस्थिती आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत, या समस्या आहेत, याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे ते समकालीन वास्तवाला तुमच्या समोर आणून ठेवणारं लेखन असतं, त्याचाही आदर झाला पाहिजे. आणि तिसऱ्या प्रकारचं लेखन म्हणजे यासारखे जे प्रश्न आहेत, आस्तिक नास्तिक असतील, कर्म की प्रारब्ध असेल, मानवी मनाच्या किंवा मानवी आयुष्यामध्ये जे चिरंतन प्रश्न आहेत त्या प्रश्नांना हात घालणारे लेखन, मला असं वाटतं यातलं कुठलंही लेखन श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं. प्रत्येक प्रकारचं लेखन तुम्ही ज्या उत्कटतेने करता ती उत्कटता महत्वाची असते. दुर्दैवाने आपल्याकडे आपण कॅटेगरीज करतो, हे म्हणजे ग्रेट, ते म्हणजे नाही. तर अशा पद्धतीच्या कॅटेगरीजचा काही उपयोग होत नाही. आपण आपला पिंड ओळखायला पाहिजे, आपला अंतस्वर काय आपल्याला सांगतो तो ओळखला पाहिजे आणि त्या पद्धतीचं आपण लिहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं आपण लिहित राहिलं पाहिजे. कारण मला असं वाटतं लिहिणं काही काळानंतर तुमची भावनिक आणि वैचारिक गरज होऊन बसते. तशीच वाचकांचीही ती गरज झालेली असते. त्यांची बौद्धिक भूक, त्यांची भावनिक भूक वाचल्याशिवाय क्षमत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की वाचकांनीही कुतूहल जागं ठेवावं. कुठलंही पुस्तक उघडत असताना अरे हे असं का, ते तसं का असा प्रश्न विचार न करता हे असं का असेल, हे असं का असेल किंवा ते तसं का असेल याचा विचार करून त्यांनीही उघड्या मनाने उघड्या डोळ्यांनी ते पुस्तक वाचलं पाहिजे. कारण शेवटी कुठलंही पुस्तक म्हणजे काय तर प्रत्येक लेखकाचा त्याचा जीवनाचा अनुभव आहे. त्याला त्याच्या खिडकीतनं जे आभाळ दिसलं, ज्या आभाळाचे तुकडे त्याला दिसले, ते आभाळाचे तुकडे म्हणजे त्याचं लेखन असतं. आणि आपल्याला एकसंध आभाळ तर बघता येतच नाहीत माणसाला. आपण अशा तुकड्यांमधूनच आभाळ समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हत्ती आणि 7 आंधळ्यांसारखंच लेखकाचंही असतं. त्याला जो हत्तीचा अवयव सापडला, त्याला हत्ती वाटतो. तसा प्रत्येकाला जीवनाचा जो तुकडा किंवा जो अवयव सापडला, त्याला जीवन तसं वाटत असतं. जीवन तसंही असतं आणि जीवन फक्त तसंच नसतं. या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करायला लागतो, तेव्हा मला असं वाटतं की आपण लिहितो. लेखनाची खूप वर्कशॉप्स वगैरे होतात किंवा आम्ही सुद्धा ती घेतो या ह्याच्यामध्ये. पण शेवटी काय आहे ना, आपल्याकडे संत मंडळींची गंमत अशी आहे ना, की आपण एक वर्कशॉप 15 दिवस घेतो वगैरे, वगैरे, वगैरे आणि आपण खूप त्या 15 दिवसामध्ये सांगतो आणि आपले संत असतात ते 4 ओळीमध्ये सांगून जातात. तसं तुकाराम महाराजांनी सांगितलंय, "अनुभवा आले अंगा, ते या जगा सांगितले." अनुभवाला जे काही आलं, ते या जगात सांगितलेले. "नव्हती हात तुके बोल, मूळ ओल अंतरीची." मला असं वाटतं, की जोपर्यंत अंतरीची ओल आहे, ती जोपर्यंत सुकत नाही, तो अंतरीचा ओलावाच तुम्हाला लिहायला लावतो. तो अंतरीचा ओलावाच तुम्हाला वाचायला लावतो. आणि म्हणून लिखाणासाठी काय आवश्यक असतं, ते हेच फक्त अनुभवा आल्या. तुम्हाला अनुभव पाहिजे. स्वतःच्या मनचं किंवा अशा पद्धतीचं काहीतरी हे करण्यापेक्षा अनुभवातनं जे येतं, त्याच्यावर तुम्ही जी काही कल्पना बांधता, ते सांगितलं पाहिजे. आणि ते सांगताना अंतरीचा ओलावा महत्वाचा आहे. तेव्हा तुम्ही मला या ठिकाणी बोलावलंत. मी तुमचे आभार मानतो आणि हा अंतरीचा ओलावा असाच राहावा अशी प्रार्थना करतो. धन्यवाद.